इथं आलेलो आहे मंदिराचं सामान घ्यायसाठी. तर दादा आपल्याला या मंदिराबद्दल माहिती सांगा बरं. दादा हे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे दादा हां सगळ्यात एक नंबर टॉपला मंदिर बनलेलं आहे कृष्णापूरवाडी कोलठाण गावाचं नाव आहे दादा. ठीक आहे. आपल्या गावामध्ये मंदिर झालं दादा आपल्याला लय मोठा अभिमान आहे दादा. आणि एक आपले किरण भाऊ दौड पाटील असं एक शांत स्वभावाचे किरण भाऊ असे एक चांगला माणूस आहे देव माणूस आहे. कारण ते ना जे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक भाग घेतला एक मंदिर आणला दादा याची आपल्याला लय मोठी खुशी दादा. गरीब लोक बी पोट भरायला लागले याची बी आपल्याला लय मोठी खुशी दादा. आणि त्या मंदिराचं कारण असं आहे दादा का दूर जाण्याचा राजस्थानला जायचा यायचा खर्च बी वाचतो आणि दूर आहे वेळ बी जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मंदिर खोललं वेळ पण काही लागत नाही दादा. बघा आपल्या संभाजीनगरमधून त्याला 20-25 किलोमीटरच्या जवळपास अंतर आहे दादा. पण भरपूर पब्लिक इथे यायला लागले. खाटू श्यामला जायची गरज तिकडे जायची गरज नाही पडत दादा. कारण एवढा फरक पडायला लागला दादा इथं. किरण भाऊनं एवढं भारी काम केलं दादा. देव माणूस किरण भाऊ आहे एक देव माणूस आहे दादा. कारण त्याने एवढा निर्णय घेतला दादा कोणी घेतला नाही. पण दादांना निर्णय घेतला एक बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एक नंबरला टॉपला मंदिर बनायचा एक विचार केलेला आहे दादा. आणि लय मोठी खुशी आहे दादा आपल्याला. किरण भाऊनं लय मोठा पाऊल घेतला दादा. आपण त्यांचं कधी विसरू. आणि हे नारळ आणि हे वाहिल्याचं काय कारण आहे. हे बघा दादा हा नारळ असतं दादा पूजा सामान दादा. बघा ती 2 अत्तर बॉटल असतात दादा. एक गुलाब असतं एक प्रसाद पुडी असते नारळ असतं दादा. बघा या नारळाचं असं दादा का आपलं तिथं जे काही मनाची इच्छा असली दादा नारळ वगैरे घेऊन जायचं आणि तिथं व्हायचं जे तुमची मनिच्छा आहे ती मनिच्छेनुसार तिथं जायचं नारळ हातात घ्यायचं. जे तुमची मनिच्छा आहे ती बोलायची सारखी बाबा माझं काय जे काम असेल ते काम होऊ दे हेच मिळू दे. भरपूर फरक पडला लागला दादा. असं काही नाही भरपूर एवढा फरक पडला लागला ना फरक पडला लागला दादा त्याच्यामुळे एवढी गर्दी यायला लागली दादा. ठीक आहे.